लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी संदर्भात अनेक महिलांच्या विविध प्रकारच्या अडचणी आहेत. यामध्ये काही जण बोलतात की ई-केवायसी करा, काही म्हणतात ई-केवायसी करू नका. तसेच ओ-टी-पी येत नाही आहेत, काही महिलांना वडील पती नाही आहेत. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत, ज्यामुळे तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही, कारण तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, यामधील सर्वात पहिला प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करायची कोणी? तर यामध्ये स्पष्टपणे आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पुढचे पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. म्हणजेच तुम्हाला ऑगस्ट महिन्यापर्यंत पैसे आले असतील तरी देखील तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे. त्यासोबत तुमचे जून महिन्यापासून पैसे बंद झाले असतील तरी देखील ई-केवायसी करून घ्या, म्हणजे तुम्हाला योजनेचे पैसे येऊ शकतात. म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्ही अटी व निकषांमध्ये पात्र असाल तरच ई-केवायसी करू शकता. अन्यथा तुम्ही ई-केवायसी केली म्हणजे तुम्हाला योजनेचे पैसे मिळालेच असा अजिबात अर्थ होत नाही. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे यामध्ये असणार आहे. अनेक महिलांचं मत काय आहे की आम्ही ई-केवायसी प्रक्रिया झाली म्हणजे आमचे जून पासूनचे पैसे बंद केले होते, परंतु आता आम्ही ई-केवायसी प्रक्रिया केली आहे, मग आमचे पैसे 100% मिळणार का? तर असे अजिबात नाही. तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया केल्यानंतर त्याबाबतची सर्व पडताळणी अथवा छाननी प्रक्रिया होणार आहे. लक्षात घ्या, ई-केवायसी करताना आपण त्या ठिकाणी तुमचा स्वतःचा म्हणजेच की जी लाभार्थी लाडकी बहीण आहे तिचा आधार नंबर टाकतो आणि त्यासोबत तिच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर टाकतो. हे का? तर यासाठी बघा, या तुमच्या पतीच्या किंवा तुमच्या वडिलांच्या आधार कार्ड नंबरवरून तुमच्या रेशनिंग कार्डची माहिती संपूर्ण मिळते आणि त्यासोबतच जो परिवहन विभाग असतो, परिवहन विभागाकडून तुमच्याकडे 4 व्हीलर आहे का, इन्कम टॅक्स विभागाकडून तुमचे उत्पन्न किती आहे, तुमच्या कुटुंबामध्ये कोण टॅक्स भरतं का, कोण गव्हर्नमेंट सर्वंट आहे का, याबाबतची सर्व माहिती सरकारकडे पोहोचणार आहे. तसेच तुमच्या रेशनिंग कार्डवरून तुमच्या कुटुंबामध्ये किती लाभार्थी महिला आहेत हे देखील सरकारला समजणार आहे. आणि मग तुम्ही सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असाल तर तुम्हाला नक्कीच योजनेचे पैसे बंद झाले असतील तरी सुरू होतील आणि तुमचे योजनेचे पैसे सुरळीत असतील तर ते देखील त्याच पद्धतीने तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, ई-केवायसी करणे सर्वांना बंधनकारक आहे आणि ई-केवायसी केली म्हणजे तुमचे पैसे फिक्स झाले असा देखील याचा अर्थ होत नाही. त्यामुळे सुरुवातीला या दोन गोष्टींमधील तुमची शंका संपूर्णपणे दूर झाली असेल. आता पुढचा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही ई-केवायसी करताना घाई करू नका. काही महिलांना मी याआधी देखील सांगितलं होतं की तुम्ही ई-केवायसी करण्यापूर्वी तुम्हाला काही बाबी तपासाव्या लागणार आहेत आणि तरच तुम्ही ई-केवायसी करा. आता मी स्पष्टपणे सांगतो की ई-केवायसी कोणी करायची नाही. समजा तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी म्हणून लाभ घेताय, म्हणजे लक्षात घ्या की तुम्ही मॅरिड आहात किंवा तुमचं लग्न झालंय, तुम्ही विवाहित आहात आणि तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही दोघी लाभ घेताय. याचं उदाहरण द्यायचं असल्यास समजा एक रेशनिंग कार्ड आहे आणि या रेशनिंग कार्डवर तुमची सासू आहे, तुम्ही एक सून मोठी सून आहात आणि तुम्हाला अजून एक बारकी एक धाकटी सून आहे आणि तुम्ही तिघी देखील योजनेचा लाभ घेताय. मग आता ई-केवायसी केल्यानंतर तुमच्या तिघींपैकी एकीलाच पैसे यायला हवेत, बाकी दोघींचे पैसे बंद व्हायला हवेत नियमानुसार. कारण नियम काय सांगतोय की एक विवाहित आणि एक अविवाहित दोघीच पात्र असणार आहेत. पण जर तुम्ही आता तुमचे रेशनिंग कार्ड विभक्त केल्याशिवाय जर तुमची ई-केवायसी करायला गेलात आणि तुम्ही तिघींनी ई-केवायसी केली, म्हणजे समजा छोट्या सुनेने देखील ई-केवायसी केली, मोठीने देखील केली आणि सासूने देखील केली, तर तिघींचेही पैसे योजनेचे कायमस्वरूपी बंद होतील. त्याच्यामुळे एकतर त्यामध्ये पर्याय आहे की रेशनिंग कार्ड विभक्त करा. 2 महिन्यांची लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला मुदत आहे. रेशनिंग कार्ड विभक्त करून घ्या आणि मग तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुमच्या तिघीलाही योजनेचे पैसे सुरू राहतील. अन्यथा तुम्ही रेशनिंग कार्ड विभक्त करू शकत नसल्यास तुम्ही तिघींमध्ये ठरवा आणि एकीनेच ई-केवायसी करा, जेणेकरून तिचे पैसे सुरू राहतील. तुम्ही दोघींनी अथवा तिघींनी ई-केवायसी करायला गेला तर सर्वांचेच पैसे बंद होऊन कुणालाही यापुढे योजनेचे पैसे मिळणार नाहीत, ही बाब लक्षात घ्या. त्यामुळे ई-केवायसी करण्यापूर्वी या बाबी तपासा, तुमच्या कुटुंबामध्ये लाभार्थी किती आहेत, काय आहेत आणि मगच तुमची ई-केवायसी प्रक्रिया करायला जा. अन्यथा योजनेचे पैसे तुम्ही कायमचे बंद करून बसाल. त्यानंतर पुढचा एक प्रश्न असणार आहे की या महिलांचे पैसे होणार बंद. कोणत्या महिलांचे पैसे बंद होणार? तर मी याआधी देखील सांगितलं वरती की आता सर्वच्या सर्व ज्या आपल्याला 7 अटी दिल्या होत्या, ज्यामध्ये 4 चाकी वाहन तुमच्या कुटुंबामध्ये कोणाच्याही नावावर नसायला हवे, त्यासोबत तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरदार किंवा पेन्शनधारक नसावा, तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे, अशा ज्या अटी आहेत, कोणीही टॅक्स भरणारा नसावा,
किंवा इतर ज्या अटी होत्या 5-6 आपल्या अटींमध्ये, त्या सर्व अटींमध्ये तुम्ही जर पात्र असाल तर मात्र तुम्हाला योजनेचे पैसे येणार आहेत. परंतु तुम्ही एका जरी अटीमध्ये अपात्र दिसला तर तुमचे योजनेचे पैसे यापुढे तुम्हाला ई-केवायसी केल्यानंतर, ही सर्व माहिती तपासल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आम्ही केली नाही तर काय होणार, असा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी करत आहेत. कारण त्यांना स्वतः देखील माहिती आहे की आपण अटी व निकषांमध्ये पात्र नाही, परंतु आपण आता लाभ घेतलाय. परंतु आता जर आम्ही ई-केवायसी केली नाही तर काय होईल, तर लक्षात घ्या, तुम्ही सर्वात पहिलं म्हणजे ई-केवायसी जर नाही केली तर तुम्हाला योजनेचे पैसे नोव्हेंबर महिन्यापासून बंद केले जातील, तुम्हाला योजनेतून डायरेक्ट अपात्र केले जाईल. आता यामध्ये लक्षात घ्या, सर्व अटी व निकष अजूनही मी सांगेल की तपासा आणि अटी व निकषांमध्ये तुम्ही पात्र असाल तरच ई-केवायसी करायला जा. तुमच्या कुटुंबामध्ये जास्त लाभार्थी असाल तर ठरवून घ्या की आपल्यापैकी कोणी एकीनेच ई-केवायसी करायची, जिला पैसे सुरू राहतील आणि मग त्यामध्ये तुम्ही नंतर वाटून देखील घेऊ शकता, किंवा जिला गरज आहे त्याची ई-केवायसी होऊ द्या. नाहीतर मोठ्या सुनेने किंवा मोठ्या जावेने माझ्या ई-केवायसी केली, मी देखील करणार, दोघींनी जर ई-केवायसी केली तर लक्षात घ्या दोघींचेही पैसे यापुढे कायमस्वरूपी बंद होतील. त्याच्यामुळे ई-केवायसी करण्यापूर्वी या सर्व बाबींची तुम्ही आधी खात्री करून घ्या. अनेकांचं आपल्यामध्ये काय आहे की रेशनिंग कार्ड एकत्र असतं आणि रेशनिंग कार्ड एकत्र म्हणजे एक कुटुंब, तुम्ही सेपरेट राहताय, तुम्ही काय करताय हे गव्हर्नमेंट बघत नाही. तुमचे रेशनिंग कार्ड एक आहे म्हणजे तुम्ही एकत्र राहता असा त्याचा अर्थ होतो. म्हणून रेशनिंग कार्ड विभक्त करून तुम्ही ई-केवायसी करू शकता, जेणेकरून तुम्हाला योजनेचे पैसे थांबणार नाहीत आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी अडचण येणार नाही. परंतु जर ई-केवायसी केलीच नाही तर मात्र योजना तुम्हाला कायमस्वरूपी बंद होईल. त्यानंतर अजून एक पुढचा महत्त्वाचा प्रश्न जो वारंवार विचारला जातोय की आम्हाला वडीलही नाहीत, पतीही नाहीत, याबाबत सरकारने कोणती अपडेट आणली आहे का, तर अजूनही सरकारने याबद्दल कोणत्याही प्रकारची अपडेट आणली नाही. सरकारला याबाबत अपडेट आणावी लागेल, कारण अनेक अशा महिला आहेत की ज्यांना वडील नाहीत, पती नाहीत. मग अशा ठिकाणी त्यांनी आधार नंबर कोणाचा टाकायचा. अनेक महिलांचं मत होतं की आम्ही आमच्या आईचा नंबर टाकू का, आम्ही आमच्या भावाचा नंबर टाकू का, तर लक्षात घ्या, आईचा, भावाचा, बहिणीचा नंबर त्या ठिकाणी चालत नाही. एकतर पती किंवा वडील दोनच ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी दिले आहेत. याबाबत महिला व बाल विकास विभागाला अनेकांनी माहिती कळवली आहे. आता त्याबाबत महिला व बाल विकास विभाग कोणता निर्णय घेतोय ते देखील ते पाहणे आपल्याला आवश्यक ठरणार आहे. परंतु तुर्तास तरी ज्यांचे वडील आणि पती नाहीयेत त्यांनी ई-केवायसी करायला जाऊ नका. त्याबाबत सरकार कोणते तरी अपडेट आणेल आणि अपडेट आणल्यानंतर तुम्ही तुमची ई-केवायसी करू शकता. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई-केवायसी साईट इतकी भयंकर डाऊन आहे ना, पहाटे लोक अपडेट आहेत, रात्री अपडेट आहेत, दिवसा अपडेट आहेत. जेव्हाही वेबसाईट ओपन करेल तेव्हा वेबसाईट डाऊनच आहे. तर सरकारला एक पुन्हा एकदा विनंती आहे, वेबसाईटवर चांगल्या पद्धतीने लक्ष घाला, वेबसाईटचं सर्व्हर अजून अपडेट करा. असेच जर होत राहिले तर ई-केवायसी प्रक्रिया महिला पूर्णच करू शकणार नाहीत आणि अनेक महिला योजनेतून बाद होतील. याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.